रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनशैलीवरती आधारित ते म्हणजे आध्यात्मिककडे थोडं. माऊलींचं चरित्र खूप गोड, खूप छान आहे. वेगवेगळे कंगोरे आहेत त्यांच्या जीवनशैलीत. सरळ अंगावर फिरले. घरच्यांनी मंगळसूत्र काढलं, हातात दिलं, नाटक दिलं. ज्ञानेश्वरांच्या आईने त्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातलेल्या आहे. तर विचार केला मी की खरंच आपण एखाद्या घरामध्ये गेलो आणि त्यांनी नाही दिलं तर काय करायचं. हृदय आहे आणि ते आपल्या हातात आहे. साक्षात आदिमाया शक्तींचा अवतार आहे मुक्ताई. त्यांनी एक आई बनून त्या तिन्ही भावंडांना ज्या प्रकारे सांभाळलं. आणि शेवटी निवृत्तीनाथ म्हणतायत की अरे राजा, तू पण विठ्ठल आहेस. विठू माऊली उत्तर देत आहेत की त्यासाठी कष्ट व्हावं लागेल. पायामध्ये आनंदाचं वारं खेळावं. त्यांनी वाजत गाजत आळंदीतून पंढरपूरला जावं. नमस्कार. व्हायरल कट्ट्याच्या नवीन पॉडकास्ट एपिसोडमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आहेत आपल्यासोबत सुवर्ण पिंपळ या प्रसिद्ध कादंबरीचे आणि नाट्यकलाकृतीचे लेखक श्री लक्ष्मण घुगे सर, आणि तसेच या नाटकामध्ये जिने मुक्ताईची भूमिका साकारली आहे ती मनुजा देशपांडे, आणि ज्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका साकारली आहे ते सुशील कुमार. नमस्कार, मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. रामकृष्ण हरी. तर सर्वप्रथम मला लक्ष्मण सरांना विचारायला आवडेल की सुवर्ण पिंपळ ही कादंबरी तुम्ही लिहिली जी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनशैलीवरती आधारित आहे. तर हा प्रवास तुम्हाला कसा सुरू झाला आणि तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता? तर सर्वात प्रथम या ठिकाणी मी पॉडकास्टचे आभार व्यक्त करतो की आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी दिली. तर सुरुवातीला मी ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्या ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक आणि थोड्याशा विद्रोही स्वरूपाच्या होत्या. तर आमचे जे डॉक्टर व्ही ए मोहन म्हणून आहेत, आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, खूप चांगले अभ्यासक आहेत. त्यांनी काही कादंबऱ्या माझ्या वाचल्यानंतर मला सांगितलं त्यांनी की थोडासा ट्रॅक बदला म्हटले तुम्ही तुमच्या कादंबरीचा. हे जग खूप सुंदर आहे आणि छान आहे, तुम्ही ट्रॅक फक्त बदला. मग काय लिहायला पाहिजे? मग ते म्हणजे आध्यात्मिककडे थोडा वळा. योगायोगाने आमचे जोरवर नावाचे प्रकाशक आहेत, ते म्हटले की संत ज्ञानेश्वरांवर लिहिणार का? लिहितो, पण मला माहीत नाही सर त्यांच्याबद्दल काहीच. ते म्हटले मी रेफरन्स बुक वगैरे देतो तुम्हाला. ठीक आहे म्हटलं, हरकत नाही. त्यावेळेस मग लेखक म्हणून पहिल्यांदा आळंदीला जाऊन आलो आणि तिथून जी सुरुवात झाली एक एक गोष्टी रेफरन्स चाळायला लागलो. माऊलींचं चरित्र खूप गोड, खूप छान आहे आणि वेगवेगळे कंगोरे आहेत त्यांच्या जीवनशैलीला. मग त्यांच्या आईवडिलांचा प्रवास असू द्यात, ते चारी भावंडांचं बॉन्डिंग असू द्यात, तिच्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने आत्ताच्या वारकरी संप्रदायाला वेगळ्या दिशेकडे नेणारं त्यांचं खूप चांगलं चरित्र आहे ते. आता ह्या प्रवास घडत असताना खूप चांगल्याही गोष्टी घडल्या, खूप वाईटही गोष्टी घडल्या. काही जणांनी लिहिलेल्या पेपरवर ऑइलचे डागही शिंपडले, म्हणजे सगळं ते पेपर पण खराब झाले. 30-40 पेपर. खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटली ह्याच्यामध्ये. तर असं करत करत तो प्रवास, कादंबरी कशी तरी पूर्ण झाली. पूर्ण झाल्यानंतर त्याचं प्रकाशन विश्वनाथ कराड सर जे आहेत MIT कॉलेजचे, त्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. डॉक्टर विजय भटकर सर होते, मान्यवर मंडळी होते. प्रकाशन झाल्यानंतर त्याचा प्रवास पुढे असं झाला की आमचे जे मित्र होते प्रकाशक, त्यांना म्हटलं सर मानधन द्या पुस्तकाचं. पुस्तकं प्रकाशन झाले, आतमध्ये गेले, स्क्रिप्ट आणलं मस्तपैकी, सरळ अंगावर फेकून दिलं. खूप मोठे लेखक झाले, स्क्रिप्ट घ्या आणि निघा. ते स्क्रिप्ट घेतलं. हडपसरला जनसेवा बँकेत अकाउंट होतं, तिथून 1 लाख रुपये लोन काढलं, स्वतःच पुस्तक छापले. पण विकायचे कुठं? छापले तर खरं. मग ते आमचे प्रकाशक म्हटले की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे लायब्ररी आहेत किंवा वेगवेगळे विक्रेते पण आहेत,
त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. प्रत्येकजण म्हटलं 5 पुस्तकं पाठवा, 10 पाठवा, 20 पाठवा. सगळ्यांना जवळजवळ 350-400 पुस्तकं पाठवून दिले बाय पोस्ट. 10 वर्षामध्ये एकाने हे अजून 5 पैसे पाठवले नाहीत. अजूनही नाही पाठवले. राहिलेली जी पुस्तकं होते 650 कॉपीज. एक दिवशी कराड सरांकडे गेलो. कराड सरांनी खूप सपोर्ट केला आयुष्यामध्ये. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना सांगितली कंडिशन की असं असं झालं आहे सर. मला म्हणले किती पुस्तकं राहिली तुझी? 650 कॉपीज आहेत म्हटले. घेऊन ये म्हटले, मी तुला पैसे देऊन टाकतो. 650 कॉपीज त्यांना देऊन टाकल्या. त्यांनी 1.5 लाख रुपये मला दिले त्या पुस्तकांचे. आणि आयुष्यामध्ये खूप सपोर्टेड, अगदी सुवर्णपिंपळ नाटकाला सुद्धा त्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे जसं संत ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य खडतर होतं तसंच हा प्रवास तुमचा देखील खडतर होता असं म्हणायला हरकत नाही. तर सर हे कादंबरीची नाटकामध्ये रूपांतर कसं झालं, म्हणजे ही आयडिया कोणाची होती? हां, मी अधूनमधून नाटकं बघायला जायचो. आणि सुरुवातीला ज्यावेळेस सुशिक्षित बेकार होतो मी, त्यावेळेस एक प्रसंग सांगतो. ॲक्च्युअली नाही सांगायला पाहिजे पण सांगावंच वाटतो. नाटक बघण्याची इच्छा झाली. वडिलांनाही पैसे मागितले, म्हटले पैसे नाहीत. आईला पैसे मागितले, म्हटले पैसे नाहीत. आणि लग्न झालेलं होतं. मिसेस म्हटली काय झालं? काय नाही रे, नाटक बघायला जायचं मला, पण काय पैसे द्यायला तयार नाहीत. घरच्यांनी मंगळसूत्र काढलं, हातात दिलं, जावं नाटक बघूया. खूप वाईट वाटलं. आणि त्याच दिवशी मंगळसूत्र गळ्यात तिच्या परत घातलं आणि सांगितलं मी स्वतः एक दिवस नाटक लिहिणार आणि त्या नाटकाला मिसेसला बरोबर घेऊन पहिल्या रांगेमध्ये स्वतःचं नाटक बघणार. खूप छान, खूप छान. आणि त्या ठिकाणी मग नाटक लिहायचं ठरवलं. ठरवल्यानंतर प्रत्येकाचा बाज वेगळा असतो. कादंबरीचा लिखाणाचा बाज वेगळा असतो, नाटकाचा वेगळा असतो, सिरियलचा वेगळा असतो, प्रत्येकाचा बाज वेगळा असतो. मग ते एका मित्राच्या मागं लागलो की अरे बरं नाटकाचं कसं लिहितात, मला फक्त ते टाईप दाखवतो. हे 4-6 महिने मला हा आज दाखवतो, उद्या दाखवतो, असं करत करत बोलवलं त्याने. आणि शेवटी मित्राकडे मेसेज पाठवला, सरांना माझ्याकडे पाठवू नको परत. ठीक आहे म्हटलं. पण एक गोष्ट याच्यातून समजली की नॉलेज हे वाटण्यासाठी असतं. ते स्वतःजवळ जर ठेवलं आपण तर त्याचा काही उपयोग होत नाही, गंजून जातं ते. तर मी मात्र आत्ता कोणीही मला विचारलं ना सर पुस्तक लिहायचं आहे, मला गायडन्स करता का, मी खूप मोठ्या मनाने त्याला सपोर्ट करतो त्याला. आणि असं असावं, ते वाढतं असावं. तुम्ही नॉलेज एकमेकांना देता त्यावेळेस तुमचंसुद्धा वाढत असतं त्याच्यामध्ये नॉलेज. काही बुरसटलेल्या मनाची लोक असतात, नाही समजत त्यांना. मग शेवटी एक दिवशी प्रकाशकांच्या इथं एक नाटक छापायला आलं होतं. त्याचं पहिलं पान, त्यावेळेस मोबाईल वगैरे काय नव्हते. मग ते पेनाने लिहून घेतलं मी सगळ्यात पहिली 1-2 पानं. आणि त्याच्यावरून अंदाज आला कसं नाटक लिहायचं. मग नोकरी लागलेली होती. मग ते नाटकं 1-2 बघितले थिएटरला जाऊन. एकंदरीत अंदाज आला काय मांडायला पाहिजे. मग त्यातून मग सुवर्णपिंपळ नाटक लिहिलं आणि माऊलींनी त्याचं सोनंच केलं. आणि हे सोनं करण्यामागे MITचा खूप मोठा हात आहे. पण सुवर्णपिंपळ हेच नाव का सुचलं? हां, सुवर्णपिंपळ जे आहे झाड आहे ते आळंदीला. ॲक्च्युली ते सुवर्णपिंपळ हे लक्ष्मीच्या रूपामध्ये, म्हणजे जसं विष्णूची पत्नी लक्ष्मी आहे तशी ज्ञानेश्वर जे आहेत ते विष्णू रूप आहेत. आणि त्यांच्या पत्नीच्या रूपामध्ये सुवर्णपिंपळ तसा उभा आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या आईने त्या सुवर्णपिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. ते का घातल्यात तर ज्ञानेश्वरांचे आई वडील, आपले वडील ज्यावेळेस संन्यास घेऊन गेले होते, मुलं होत नाहीत म्हणून त्यांनी संन्यास घेतला होता, तर काशीला निघून गेले होते. तर ते संन्यासी झालेले पती परत यावेत आपल्या आयुष्यामध्ये म्हणून त्या सुवर्णपिंपळाला त्यांनी 1.25 लाख प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. आणि त्या 1.25 लाख प्रदक्षिणा म्हणजे आळंदी ते पंढरपूर इतकं अंतर भरतं. म्हणजे ते किती मोठं नियोजन आहे. म्हणजे त्यांच्या जन्माचं प्रतीक आहे ते.
ज्ञानेश्वरांच्या हे 4 भावंड जे आहेत यांच्या जन्माचं प्रतीक म्हणजे ते सुवर्ण पिंपळ आहे. तर मला या म्हणजे आता मला तुमचा एक विचार हायलाईट करावा असं वाटतं, जे तुम्ही सांगितले की नॉलेज स्वतःपुरते नसतं ठेवायचं पण ते शेअर करायचं असतं. तर मी म्हणजे तुम्हाला थँक्यू बोलू इच्छिते की तुमच्यामुळे किंवा तुमच्या संपूर्ण टीममुळे आपल्या तरुण पिढीला संत महात्म्यांच्या विचारांचा प्रसार होतोय. तर हा खरंच खूप मोठा आनंद देणारा क्षण आहे. तर मला जसं सुशीलला विचारायला आवडेल की जो संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका साकारतोय, तर तुझा हा प्रवास कसा सुरू झाला किंवा तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता? प्रवास सुरू झाला तो म्हणजे मी व्यावसायिक रंगभूमीवरचा कलाकार आहे, कमर्शियल ॲक्टर आहे आणि याच पद्धतीने अनुषंगाने माझ्याकडे हे नाटक चालून आलं होतं. या नाटकाचे जे पहिला प्रयोग आणि त्याचे जे संयोजक होते त्यांनी मला विचारलं हे नाटक की असं सुवर्ण पिंपळ एक नाटक आहे आणि त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांचं जी भूमिका आहे तर त्यासाठी विचार चालू आहेत, तर तू करणार का? तर कलाकार असल्यामुळे एक काही आपल्या ठेवणीतले काही अशी पात्र असतात, कॅरेक्टर असतात की हे आपल्या ठेवणीतले आहेत आणि हे आपण करावे, किंवा बकेट लिस्ट असते की जेणे आपला फ्युचरमध्ये हे कॅरेक्टर करायला फार आवडेल. कारण की हे असे असतात ना की ज्याचे प्रोफाईल आणि खूप स्ट्रॉंग असते, ह्याच्यामध्ये कॅरेक्टर करण्यासाठी मजा असते, लेअर असतात, वेगवेगळ्या डेथ असते कॅरेक्टरची. तसंच हे एक कॅरेक्टर होतं जे माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं आणि ज्यावेळेस समोरून विचारण्यात आलं त्यावेळेस मी म्हटलं यार, आतून असं झालं की नाही का मिळालं आपल्याला हे नाटक, अरे यार आपण आता करणारच. पण ही एक्साइटमेंट कुठेतरी दाबून ते मी म्हटलं की नाही का ठीक आहे विचार करूयात. आणि त्या दरम्यान माझ्याकडे ऑलरेडी व्यावसायिक रंगभूमीवरती माझे 2 नाटकं चालू होती. #प्रेमाला बाणी बायको भेटेल का म्हणून एक नाटक होतं. पण त्या दरम्यान हे मी घेऊ की नको, कारण की म्हणजे करायचं म्हणून करणं हे इतकं सहज नाहीये, याचा अभ्यास आहे आणि अभ्यास पूर्ण करूनच हे उतरावं लागेल याची पण पूर्ण कल्पना होती मला. तर प्रवास मला ज्यावेळेस आलं की नाही का तुम्ही हे वाचनासाठी या, तर त्यांनी बोलवलं आणि वाचनाचं सगळे बसले होते, दिग्दर्शक होते, म्हणले हे आहेत सुशील कुमार आणि हे संत ज्ञानेश्वरांसाठी आहेत वाच. बरं ठीक आहे, काय केलं आहे ते सगळी विचारपूस झाली. म्हणजे ठीक आहे वाचन करूयात आपण. सुरुवात झाली आणि त्यांना जाणवलं की नाही का थोडं कुठेतरी डिक्शन हे आहे जे कमी पडतोय मी त्यामध्ये, आणि ही वस्तुस्थिती होतीच. कारण त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मी ज्या आधीचे कॅरेक्टर केले आहेत हे पूर्णपणे कॉमेडी आणि या बाजूमधले होते, जे त्यामध्ये माझा पूर्णपणे हातखंडा होता की हे कॅरेक्टर असेल तर हे सुशीलच करेल, किंवा असंही घटना घडल्यात की ते कॅरेक्टर ऑलरेडी दुसऱ्या कलाकाराला दिलं पण पुन्हा त्याच प्रयोग लावायचे होते, म्हणून मला पुन्हा बोलावण्यात आलं पुढचे 10 दिवस आहेत पण हे कॅरेक्टर तोच करू शकतो. कसं असतं की प्रत्येकाचा बास ठरलेला असतो की हे माझ्या हातातले, तुम्ही काही द्या. तसं माझ्यावरती एक शिक्का बसला होता की सुशील कुमार आणि हा कॉमेडीच करू शकेल, तर तो कुठेतरी मला पुसायचा होता आणि ती पुसण्याची संधी म्हणून मी हे फक्त स्वीकारलं. ठीक आहे करून पाहूयात, भले पुढे नाही करायचं किंवा काय असेल ते, तो पुढचा प्रवास हा वेगळा. पण मी घेतलं ते वाचन आणि त्यांना ते आवडलं. ते म्हणले की नाही का ठीक आहे करूयात आपण, पण जर का आत्ता होकार नाही देऊ शकत आम्ही, पण आपण बघूयात काय होते कसं काय आहे. तर मला कळालं की नाही की पूर्णपणे तयारी करूनच आपण जायला हवं डिरेक्टर समोर की सर मी थोडासा अभ्यास केला आहे आणि प्रत्येक कलाकाराचं हे कर्तव्यच आहे की बेसिक तरी तुम्हाला त्या कॅरेक्टरबद्दल नॉलेज असावं. आता हे असं आहे की हे कॅरेक्टर मला फार चॅलेंज पाहिलं तर नव्हतं, असं मला की नाही का प्रत्येकाच्या प्रेक्षकाच्या आपल्या अभिनयाच्या जोरावरती आपला एक ठसा उमटवायचा आहे असं नव्हतं. कारण हे कॅरेक्टर आहे संत ज्ञानेश्वर जे प्रत्येकाच्या हृदयात आहेत, वारकरी संप्रदायांचा श्वास म्हणायला काही हरकत नाही, आणि ते इतकं मनामध्ये बसलं आहे. पण चॅलेंज हा होता की त्याला धक्का लागता कामा नये, कारण की जर का 19-20 मी कुठेतरी झालो शब्दांमध्ये म्हणा किंवा असा कटाक्ष सुद्धा मी चुकीच्या व्यक्तीच्या समोर माऊली कधी केलं, भुवया उंचवणं,
वडिलांसमोर नाही, हे सगळे संस्कार म्हणा, कारण की माऊली हे प्रेरणास्थान आहेच आहे. पण प्रत्येक आई वडिलाला आज जर का पाहिलं तर माऊलींसारखा मुलगा असावा किंवा माऊलींचे थोडे तरी गुण त्याच्या अंगी असावे, हे असं एक मत आहे. आणि प्रत्येक प्रेक्षक वर्ग हा नवीन पाटीकोरी घेऊनच नाटक आपलं पाहतो. त्यामुळे जबाबदारी अशी होती की हे करत असताना फार काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्ण उतरावं. तर मला फक्त एक धागा सापडला की हे जर का पाहायचं असेल तर आळंदीत त्याचं मूळ खोड आहे आणि मूळ गाभा आहे नाटकाचा. तिथे गेलो. तिथे जोग महाराज संस्थेमध्ये माझा मित्र होता, त्याच्याशी संपर्क साधला की असं मी नाटक करतोय आणि मला थोडीशी तुझी हेल्प हवी आहे. ते म्हणले या ना देवा, ते म्हणत असतात तिकडे त्यांची पद्धत आहे, या माऊली या देवा, तुमचं स्वागतच आहे, पण एक दिवस काढून या, त्यांचं दिनचर्या संपल्यानंतर मी तुम्हाला तेवढा वेळ देऊ शकेल. संध्याकाळच्या सुमारास मी तिथे गेलो. आयुष्यात पहिल्यांदा मी संध्याकाळ आळंदी पहिल्यांदा पाहिली आणि म्हणलं अरे बापरे, अजूनही बाहेर घाटावरती लहान लहान मुलं वाजवत आहेत, भजन कीर्तन चालू आहे. आणि म्हणले की नाही का माऊली तुम्ही दर्शन घेऊन या. मग मी दर्शन घेतलं. म्हणले झालं. म्हणले हा. म्हणले मला आता सांगा तुम्ही काय. म्हणले तुम्ही जाता जाता काय काय पाहिले ते सांगा. पहिलं दर्शनाला गेलो. म्हणले ही समाधी आहे. हो. त्याच्या बाजूला एकनाथ महाराज आहेत, तिथे आजान वृक्ष आहे, त्याची कहाणी काय आहे. 400 वर्षानंतर माऊलींची समाधी सापडली. त्या सापडण्याचं कारण म्हणजे एकनाथ महाराज आहेत. ते कंठ मुळाशी जो दाटला त्याच्याबद्दल तिथून सापडण्यात आली ती समाधी. हा सगळा अभ्यासक्रम समाधी जाताना ते सिद्धेश्वराच्या समोर जे नंदी आहेत तिथून खाली गेले आणि ती विनवून तिथून त्यांनी समाधी घेतलेली आहे. म्हणलं एवढं सगळं आहे. हो. म्हणले हे काका आहेत, ते तिथे एक आहेत अजून भुजलिंग काका म्हणून आहेत ते. म्हणजे त्यांचा जो जीवन प्रवास जेव्हा खडतर होता, जेव्हा त्यांना बहिष्कृत केलं, जेव्हा वाळीत टाकण्यात आलं, त्यांना माधुकरी मागण्यासाठी म्हणजे फार मेहनत घ्यावी लागली आणि चिखलांचे गोळे, शेणाचे गोळे टाकून टाकून त्या 4ही भावंडांना माऊलीला त्रास दिला. पण हे एकमेव असं घर होतं जे हक्काचं होतं. तर असं आहे. सिद्धपेठ दाखवलं जिथे माऊलीला हाकलून दिल्यानंतर आळंदीतून तिथे राहिले पर्णकोटीमध्ये, ते स्थान पाहिलं आणि म्हणलं किती फार आहे असं की हे साधं नाहीये की मला फक्त पाठांतर करायचंय, वाचन करायचं आणि मी उतरवलं, इतर कॅरेक्टर सारखं नाहीये. तर हे आतमध्ये रुजावं लागेल, ते बिंबावं लागेल, हे खरंच घटना आपल्या बाबत घडलीये, हे असं करून ते एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी तिथे थांबलो. आणि दिवसभरात मी पाहिलं की बरेच वारकरी आहेत, लहान लहान मुलं आहेत जे गावामध्ये जाऊन आज सुद्धा माधुकरी मागतात. तर विचार केला मी की खरंच आपण एखाद्या घरामध्ये गेलो आणि त्यांनी नाही दिलं तर काय करायचं. तर आशेचा किरण असतो आणि तोच जर का अंधारात राहिला तर किती निराशा येईल. तसं माऊलीला प्रत्येक ठिकाणी निराशा सहन करावी लागली. तसंच मला हे झालं की हे फार, मी म्हणलं सर मला हे नाटक मला पेलवणार नाहीये. मी नाटक खरंच सोडलं, म्हणजे सोडण्याच्या तयारीतच होतो. आणि मी सांगितलं की नाही. म्हणले काय प्रॉब्लेम आहे. म्हणलं नाही सर मी इतर फार कॅज्युअली लुकआउट होता माझा. म्हणलं की आले आणि करू यार व्यावसायिक नाटक आणि हा यार मला, पण ते नाहीये इतकं इझी. म्हणलं फार अभ्यास आहे. आणि हे असं पाहिलं तर मी माऊलींची व्यक्तिरेखा असं पाहिलं की एखादं हृदय आहे आणि ते आपल्या हातात आहे आणि सांगितलं एखाद्याने की हे तुला सांभाळायचंय, तर ते काय होईल आपल्या किनेगारी. हे हृदय आपल्या हातात आहे आणि दुसऱ्याचा जीव आपल्या हातात आहे. त्याला जर का कुठे धक्का लागला, आपला हात जरी थरथर कापला तरीही त्या भावना होतील आणि ती कुठेतरी तुटेल. नाजूक आहे. त्या नाजूकपणे हे व्यक्तिरेखा तुला प्रेक्षकांसमोर सादर करायची इतकी काळजी घ्यावी लागेल हे मला तेव्हा समजलं. आणि तसा तो अनुभव मी होकार भरला. आता यामध्येच या नाटकाने मला काही दिलं तर तो बाकीचा सगळा भाग, आर्थिक भाग किंवा टाळ्या कडकडाट, हे सगळं भाग हा मंचावरचा भाग वेगळा. पण आतापर्यंत बरेच प्रेक्षक वर्ग येऊन की नाही का तुम्ही छान करता, दाद दिली आहे. पण ही अशी दाद होती ना की मला हे आठवतं की तिथे संपलं नाटक आणि एक आजीबाई 10 रुपये घेऊन आली होती आणि माऊली हे घ्या माझ्याकडून तुम्हाला 10 रुपये. पण ते 10 रुपये सुद्धा फार मोलाचे वाटले.
कारण की त्या चाल अशा रांगत रांगत आणि थोडंसं उभा राहण्याचा प्रयत्न करत होते, आम्हीच शेवटी बसलो. दुसरं माझ्या बाबतीत ही अशी एक घटना घडली की हे नाटक चालू असताना माझा आणि संस्था आत्ता मी जास्त संबंध आलोय, पण सरांच्या आणि माझा हा फक्त की नाही काय माझं हे नाटक आहे आणि याचा हा कलाकार आहे, एवढंच फक्त आमचं संबंध होता. तर त्यांनी मला विचारलं की सार्थ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मी लिहितोय आणि त्या ग्रंथामध्ये तुम्ही जेवढं काही केलं आहे नाटक आणि एक्सप्रेशन दिलेलं आहे, त्या भाव व्यक्त केलेला आहे, त्याचे फोटो जे मी पाहिले ते समोर जो ती स्टोरी रचना घडतीये त्या अनुसरून माझे एक्सप्रेशन आहेत आणि आम्हाला तुमचे फोटो त्यामध्ये छापायचे. तर त्यावेळेस मी म्हणलं की नाही का नाटकाने काय दिलं, तर पिढीजात कधी माझ्या आयुष्यात कधी असं घडलं नाहीये की आमचं कुठेतरी काही नाव आहे किंवा कुठेतरी बॅनर लागलाय बाहेर, बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही प्रमुख पाहुणे म्हणून लागले आहेत, पण हे असं होतं की जे सार्थ ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये माझे ते फोटो तिथे छापले जाणार आहेत, तेवढा तो त्यांनी मला तिथे मान दिला आणि सन्मान दिला. त्याचबरोबर हिचेही आहेत त्यामध्ये फोटो आणि आज ते सार्थ ज्ञानेश्वरी ही पूजल्या जाती आणि जे शिक्षण घेतात संस्था महाराष्ट्र त्यांच्यासाठी ती वाचनात आहे. तर हा एवढा मोठा प्रवास आहे आणि अजून फार आहे. तसं खडतर तुम्ही म्हणलात तर हा व्यक्ती पाहिलं तर नाटकाचा पण जो प्रवास आहे ना तो फार खडतर आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरचा ह्याच्यामध्ये आहे. त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं करत आहोत आम्ही हेच कार्य खूप मोलाचं. आम्हाला असं वाटतं की आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला हे कॅरेक्टर मिळालं आणि सरांनी आमच्याकडून करून घेत आहेत आणि आजही आम्ही आहोत. निश्चितच. तर मी येणारच आहे तुझ्याकडे पुन्हा, पण आपण त्याच्या आधी मनुजाला विचारूयात की तुझा हा एक्सपिरियन्स कसा होता किंवा ह्याची सुरुवात कशी झाली आणि तुझा अनुभव कसा. माझी सुरुवात झाली अशी, आमच्या नाटकाचे जे संयोजक होते त्यांच्या रेफरन्स थ्रू मी त्या ठिकाणी पोहोचले. मला अजून आठवतं ज्या दिवशी मला त्यांचा कॉल आला त्या दिवशी माझा वाढदिवस होता. तर वाढदिवसाच्या दिवशी ही सुरुवात झाली असं म्हणता येईल. त्या दिवशी मी कॉल रिसीव्ह केला आणि त्यांनी मला सांगितलं की आपण असं असं नाटक करतोय, तर तुझा विचार करतोय आम्ही मुक्ताई या भूमिकेसाठी. त्यावेळेला मला होता म्हणजे आध्यात्मिक वाचनात मला इतका रस नव्हता तसं पाहायला गेलं तर, आणि पण माहिती होती की संत ज्ञानेश्वरांच्या बहीण आहेत, संत आहेत, पहिल्या म्हणजे संत वारकरी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना होती. आणि त्यावेळेला जेव्हा त्यांनी मला म्हणजे हा प्रश्न विचारला त्यावेळेला मी खूप म्हणजे नर्वस झाले आणि मी त्यांना नाही म्हणूनच सांगितलं होतं ऑलमोस्ट. मी म्हटलं नाही, एकतर माझ्या आयुष्यातलं हे पहिलं नाटक आहे, तर ते सगळ्यात मोठी ती गोष्ट आहे की माझी सुरुवात आहे ती या नाटकापासून झालेली आहे, सुवर्ण पिंपळपासून. मी गेले, वाचन केलं आणि मला आठवतं की माझ्या बरोबरीने 5-6 मुक्ताई वाचनासाठी बसलेल्या होत्या ऑलरेडी. मला वाटलंही नव्हतं की माझं त्यात सिलेक्शन होईल किंवा मला विचार केला जाईल माझा त्यात, पण आमचे जे दिग्दर्शक होते त्यांना माझा फेस किंवा एक ओव्हरऑल शरीरयष्टी आणि डिक्शन आपण म्हणतो ना त्यावर मला खास काम करायची गरज पडली नाही. माझं म्हणजे मी फॅमिलीमध्ये बिलॉंग करते, आम्ही शुद्ध ते जशी वापरली आहे भाषा नाटकात तसंच आम्ही बोलतो. परंतु एक चॅलेंज होतं की शेवटी ते 12व्या शतकातलं नाटक, त्या वेळेमध्ये ज्या लहेजा होता, जी बोलण्याची ती संत मंडळी होती, त्यांची एक बोलण्याची पद्धत, वाचेवर जरी काम नाही करावं लागलं तरी पण ओव्हरऑल आपला एक एक्झिस्टन्स, आपला ऑरा, हे सगळं त्यामध्ये आपल्याला ऑन स्टेज जेव्हा आम्ही परफॉर्म केलंय ना, मला जेवढं दर्पण पहिल्या प्रयोगात आलं होतं त्याचा प्रवास 10 प्रयोग 7व्या प्रयोगात मी सांगू इच्छिते की मला तिकडे एक लातूरला आम्ही जो प्रयोग केला तिथे मला त्यांना माझी भूमिका इतकी आवडली की त्यांनी मला डॉक्टर तुळशीराम गट्टे यांचं लिखित एक पुस्तक आहे मुक्ताई झाली प्रकाश या नावाने, त्यांनी मला ते एक भेट स्वरूपात दिलं. तर
असा हा म्हणजे पहिलेपासून ते 10व्या प्रयोगापर्यंतचा माझा प्रवास. त्यात मी बऱ्याच गोष्टी शिकले आणि ज्या म्हणजे त्या साक्षात आदिमाया शक्तींचा अवतार आहेत मुक्ताई. तर त्यांच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकल्या. मेन म्हणजे पेशन्स. कितीही काही खडतर आपला प्रवास असू दे, काही किती खडतर परिस्थिती असू देत, पण त्यामधून मार्ग कसा काढावा. त्यांची एक मधुर वाणी होती, त्यामधून त्यांनी त्यांच्या भावंडांना कसं म्हणजे ज्ञानेश्वर माऊली साक्षात, पण त्यांना कसं त्यांनी समजवलं. ताटी उघडा ज्ञानेश्वर हा त्यांचा अभंग खूप गाजलेला आहे. तर ते त्यांनी कसं त्यावेळेला सिच्युएशन सांभाळली. आई वडील गेल्यानंतर त्यांनी एक आई बनून त्या तिन्ही भावंडांना ज्या प्रकारे सांभाळलं, तर या सगळ्या गोष्टी मला कॅरेक्टरमधून खूप शिकायला मिळालं. आणि त्यासाठी म्हणजे मी खूप आभार मानेल आमचे लक्ष्मण सरांचे. त्यांनी त्यांची जी काही मेहनत होती, जे त्यांनी लिहिलं, तर मी आशा करते की आम्ही त्याला एक न्याय दिला असं त्यांना वाटेल. सो ओव्हरऑल असा प्रवास होता. तुम्ही सगळेच खूप छान काम करताय आणि तुम्हा दोघांशी बोलताना मला असं जाणवतंय की यू आर द परफेक्ट पीपल टू प्ले दिस रोल. आणि तर मला ॲक्च्युली तुम्हा तिघांसाठी एक कॉमन प्रश्न आहे की जसं आपल्या लाईफमध्ये वेगवेगळे प्रसंग घडतात, तर ही जी जर्नी होती म्हणजे लिखाणासाठी असू देत किंवा हे रोल प्ले करण्यासाठी, तर असे काहीतरी एक्सपिरियन्सेस आले असतील ना, ज्याला आपण बोलतो की ज्याने लाईफच चेंज करून टाकलं. तर तुमच्यासाठी ते लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्सेस काय होते? मगाशी बोलताना मी तो एक्सपिरियन्स सांगितला की सार्थ ज्ञानेश्वरी इथं छायाचित्राच्या रूपात मी आज आहे की आणि इथून पुढे ही जिवंत राहील ते. दुसरा एक्सपिरियन्स असा सांगावासा वाटतो की आपलं जे अभिनय आहे आणि कलाकार म्हणून मी जे काम केलंय त्याची पोच पावती आणि खूप ठळकपणे आणि भिडेल म्हणाला आणि फार असं वाटेल तर ती अशी घटना होती जी आळंदीच्या व्यासपीठावरती, आमचं विश्वशांती व्यासपीठावरती जे आहे तिथे आमचा प्रयोग चालू होता. आणि चालू असताना सगळा प्रयोग संपला. तिथे एक जण आले आणि त्यांनी सांगितलं की मी वारी आणि या भागामध्ये किंवा आळंदी याच्यामध्ये मी गेले 10 वर्ष झालं मी येतो जातो, सगळ्या ह्याच्यामध्ये मी आहे, पण कधी असं वाटलं नाही की मी तुळशीची माळ गळ्यात घालावी. मग त्यांनी हातात हात घेऊन सांगितलं की माऊली, मी तुम्हाला आज संकल्प करतो आणि वचन देतो की मी आजपासून तुळशीची माळ गळ्यात घालणार. आणि त्यांनी ती गळ्यात घातली आणि पुढचा प्रयोग वाखरीमध्ये होता आमचा आणि तिथे येऊन त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की माऊली, मी तुळशीची माळ गळ्यात घातली आहे. तर माझं असं म्हणणं की एक नाटक असं आहे की जे एखाद्याचा संकल्प म्हणा किंवा एखाद्याला ती भाव ते व्यक्त होतात किंवा त्यांना असं वाटणं हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत त्यांनी बरेच काही महाराज आहेत ज्यांनी येऊन सांगितलं की आम्ही 2 तासाचं 3 तासाचं कीर्तन करतो, पण तुमचं हे नाटक पाहताना आमच्याही डोळ्यात अश्रू येतात किंवा बरेच प्रेक्षक वर्ग रडले आहेत किंवा गुंग झाले आहेत आणि फार भावना आणि विरह आहे आणि संदेश सुद्धा आहे. त्यामुळे हे फार कलाटणी देतं नाटक. आणि तसाच मी केलेली भूमिका जी आहे आणि एखाद्याचं तो संकल्प नवीन छान घेतो, तर ही मला माझी पोचपावती वाटते. नक्कीच. तसंच मनोजा, तू जर असे काही एक्सपिरियन्सेस सांगू शकतेस? ओव्हरऑल म्हणजे मी जसं हे नाटक करत चालली, म्हणजे पहिला प्रयोग झाला, दुसरा प्रयोग, असे काही एक्सपिरियन्सेस मला येत गेले. जसं मी सांगितलं माझ्या लाईफमध्ये पण मी बरेच चेंज म्हणजे असं म्हणू शकतो. माझ्या घरच्यांकडून सुद्धा हा फीडबॅक मला आलेला आहे की एक शांत स्वभाव आणि पेशंट, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आलेल्या आहेत. आणि लाईफ चेंजिंग असं तर म्हणजे एक मी म्हणेल जेव्हा आम्ही आळंदीला परफॉर्म केलं ना, तो एक वेगळाच अनुभव होता. म्हणजे आम्ही ॲज अ सुशील, ॲज मनुजा किंवा ॲज कोणी कलाकार म्हणून आम्ही तिथे नव्हतोच, हे तर म्हणजे नसावंच एखाद्या ॲक्टरने. परंतु हे नाटक तेव्हा आमचं लाईव्ह गेलं होतं ॲक्च्युली, आणि घरच्यांनी सुद्धा पाहिलेलं. ते सुद्धा म्हणाले की तुम्ही ते भावंड म्हणजे तिथे साक्षात होता असं आम्हाला वाटलं. तर ते आम्ही म्हणजे मी सांगू नाही शकत, अजूनही म्हणजे गुजबम्स येतात सांगताना. पण
त्या नदीकाठी ते चारी भावंड बसून आमचा प्रयोग बघत होते हे आम्हाला जाणवलं. खूप छान. असं सर तुमचे काही एक्सपिरियन्सेस आहे तुम्ही सांगू शकता? माझा एक्सपिरियन्स म्हणजे असा की मुळात कादंबरी जी आहे तो एकच व्यक्ती वाचत असतो आणि हजारो लोकांना एका वेळेस बसवता येत नाही किंवा हजारो लोक वाचतील असं नाही. म्हणून त्याचं नाट्य रूपांतर व्हावं आणि हजारो लोकांनी ते बघावं नाटक, म्हणून त्या नाट्य निर्मितीकडे मी वळलो. पण हिच्यामध्ये जो समजून घेण्याचा भाग आहे, आज बघितलं समाजातल्या बऱ्याच लोकांकडे तर सुखाचा शोध चालू आहे आणि त्यासाठी पळापळ सगळी चालू आहे जगामध्ये. रस्त्याने जे लोक धावतायत सगळीकडं, अगदी ओव्हरटेक करतायत, सिग्नल तोडतायत, सगळं जे काय होतं आहे प्रत्येकजण सुखाच्या मागे धावत आलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या जीवनाचं जर चरित्राचा जर अभ्यास केला तर सुखाचा शोध त्यांच्या पसायदानामध्ये सापडतो आपल्याला. ज्ञानेश्वरी जी सांगितली माऊलींनी तिच्यामध्ये युद्ध दाखवलेलं नाही, त्यांनी युद्ध झालं असं दाखवलेलं नाही. ते 2 पार्ट पडतात तिच्यामध्ये. संपूर्ण भगवद्गीतेचं निरूपण तिच्यामध्ये एक होतं आणि अशा घटना घडू नयेत, म्हणजे महाभारतासारख्या घटना घडू नयेत म्हणून माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलेलं आहे. आणि ते पसायदानाचा अर्थ जर समजून घेतला तर खूप वेगळं लाईफ चेंजिंग आपल्याला मिळू शकतं. आणि सगळ्यात विशेष सांगायचं म्हणजे माऊलींनी जो प्रवास केलेला आहे जीवनाचा, त्या प्रवासामध्ये त्यांचं जे थिंकिंग आहे किंवा त्या भावंडांचं जे बॉन्डिंग आहे तिच्यामधून एक गोष्ट लक्षात येते की जीवन एक संगीत आहे आणि ते जोपर्यंत पायामध्ये फिरत नाही ते संगीत, आणि त्या पायामध्ये फिरण्यासाठी त्याला टाळ मृदंग ह्या गोष्टी जोपर्यंत त्याला साथ देत नाहीत तोपर्यंत ते पाय उचलणार नाहीत आणि तोपर्यंत आनंद जीवनात येणार नाही. म्हणून ते नियोजनच तसं होतं विठ्ठलाचं की माझा संसार नटला पाहिजे पंढरपूरचा, आणि माझा संसार नटवणार ही माझी मुलं, म्हणजे ही 4 भावंड. मग त्याच्यामध्ये तुकोबराय पण नंतर आले. तर तो विठू माऊलींनी त्यांचा संसार नटवण्यासाठी ह्या 4 भावंडांचं जन्माचं प्रयोजन आखलं होतं. म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने जाणारा हा प्रवास आहे, पण तो जर समजून घेतला तर खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला मिळू शकेल. जीवनाचा खरा शोध जो आहे तो तिथं सापडतो आपल्याला. जर असं आपण विचारलं की जसं संत ज्ञानेश्वर महाराजांना तू एक्सपिरियन्स केले किंवा तू त्यांचं लाईफ जगलेस, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टिकोनातून जर त्यांचंच आयुष्य जर पाहायचं असेल तर ते काय सांगतील आपल्याला त्यांच्याच आयुष्याबद्दल? एक आहे की त्यांच्या लेखी ज्ञान हे फार महत्वाचं आहे आणि ज्ञान योग्य आणि सत्य ज्ञान हे जर का जगासमोर आलं तर माणूस परिपूर्ण होऊ शकतो. माऊली एक असं आहेत की ज्यांनी फक्त ट्रान्सलेटर भगवद्गीतेचं करणं हे फक्त त्यांचं नव्हतं जीवनाचं साध्य, एकमेव नव्हतं. तर तसं पाहिलं तर बरेच जण आले असते किंवा आज ना उद्या त्याचं ट्रान्सलेटर झालंच असतं, म्हणजे ती मराठी भाषेमध्ये आलंच असतं. पण जे जीवनाचं प्रयोजन आहे की त्यावेळेस आपण आज सुद्धा पाहतो की अस्पृश्यता मानतात किंवा जातीभेद आहे, आज खूप प्रकर्षाने जाणवतो आपल्याला तो. तर हे कुठे ना कुठेतरी त्या काळातही होतं. तर त्यावरती जर का आज भाष्य करायचं जर का झालं तर माऊली या शब्दाबद्दल जर का झालं तर मानवता, उदारता आणि लीनता याचा त्रिगुण जर का आपल्या अंगी असतील तर तसा तो माऊली घडायला पाहिजे. म्हणूनच आपण कुठेही आज पाहिलं तर वारीमध्ये किंवा इतरांना आपण माऊली हा शब्द बोलतो, उच्चारतो, कारण की त्या व्यक्तीमध्ये ते गुण असावेत. मानवता, उदारता आणि लीनता जर का असेल तर आज प्रत्येक हा सुखी होईल आणि प्रत्येक माऊली होईल. माऊलींनी जे करून गेले आहे ते जगासमोर मांडण्याचा आमची ही संस्था नवीन कलाकारांना घेऊन मंच उपलब्ध करते आणि त्यांच्या कलेला वाव मिळावा. त्याचबरोबर माऊलींचं म्हणणं काय आहे हे 2.5 तासामध्ये मांडण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करतोय.
पण ते लवकरच आम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून येणारच आहोत. पण हे जर का पाहिलं तर माऊलींनी बऱ्यापैकी आत्ताच्या या काळामध्ये जर का प्रत्येक मुलाला आणि नाट्य किंवा शाळा विद्यार्थ्यामध्ये स्कूलमध्ये जर का शिकवले माऊली कोण आहेत नेमके, तर खूप काही आता समाजामध्ये बदल घडेल असं वाटतंय जर का माऊली समजून घेतले तर. नक्कीच. तसंच मला असं वाटतं की मनुजा, तू देखील मुक्ताई जगली आहेस. बरोबर. तर मुक्ताईचं तिच्या भावंडांसोबत राहणं किंवा तिचं महत्व हे तुला काय वाटतं? तिच्या दृष्टिकोनातून जर तू पाहिलंस तर तिचं लाईफ एक्सपिरियन्स कसा असेल? त्यांचा एक्सपिरियन्स तर म्हणजे आपण अजून म्हणतोय आम्ही हे कॅरेक्टर जगलोय वगैरे, पण मला नाही वाटत की जर उद्या माझ्यावरती वेळ आली तर मी ते फेस करू शकेल. तेवढी माझ्यात म्हणजे त्या लेवलची मानसिकता आणि ती एवढी ताकद नाही, ताकदच म्हणजे त्या आधी माया शक्तीचं जसे रूप आहे. तर मला म्हणजे सांगू इच्छिते एक इन्सिडेंट होता जेव्हा त्यांना आई वडील त्यांचे होते आणि त्यांना पाळीत टाकलेलं होतं. तर त्यांच्या घरी अन्नाचा कण नसायचा, पण भावंड तर मोठी होती, म्हणजे निवृत्तीनाथांचं एज जास्त होतं किंवा त्यातल्या त्यात ते मोठे होते. ज्ञानेश्वर माऊली पण होते, परंतु सोपान आणि मुक्ताई जे होते ना ते अल्लड आणि खूप खेळकर, एक त्यांचं वय खूपच लहान होतं. हे पण माझ्यासाठी एक ॲज अ कॅरेक्टर चॅलेंजच होतं, कारण मी जेव्हा या नाटकात एंटर झाले आय वॉज 19, अराउंड 20 मी होते, 20 इयर्स ओल्ड. पण त्या मुक्ताईचं लाईफ जगणं जी 7 वर्षाच्या वयामध्ये त्यांना एवढी समज आहे की ते आई वडिलांना सांगत नाहीत की आम्ही उपाशी आहोत किंवा आम्हाला भूक लागली आई, आम्ही म्हणजे काही खाल्लेलं नाही. उलट ते त्यांना सांगतायत की काही ना काही म्हणजे कारण देत आहेत की आमचं झालंय, आम्ही काय केळी खाल्ली आहे, आम्ही हे खाल्लं, कोणी काही आम्हाला जेवू घातलं बाहेर, पण जे की खरं नाही. तर ही एवढी समज त्या वयात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तसं पाहिलं तर म्हणजे थोडस मी मध्येच बोलतोय, पण आता आम्ही तुमच्या समोर फक्त 2 कॅरेक्टर आहोत, पण अजून आमच्या आधारस्तंभ चारी आमचे दोन्ही भावंड आहेत, निवृत्ती आणि सोपान. तसं पाहिलं तर ज्या वेळेस आम्ही तुम्हाला मुंज करू, पण त्याच्या आधी तुम्ही आई वडिलांना सांगितलं की मी देहांत प्रायश्चित्त घ्या. तर त्यांनी जेव्हा देहांत प्रायश्चित्त घेतलं म्हणजे त्यांनी आपला देह त्याग केला, तर नियमानुसार आणि शब्दानुसार आळंदीनी यांना मुंज करून द्यायला पाहिजे होती. पण ही चारही भावंड कुठेही उद्रेक न करता आणि कुठेही भांडखोर जी वृत्ती आहे आजकाल, मलाही जर का कोणी झालं तर नाही हे माझ्याशी तू खोटं वागलास, हे तू असं कसं केलं माझ्याशी, हे आहे ना, हे फार संयमाने केलेलं आहे, शांत, प्रत्येकाचा सन्मान घेऊन. हे आजच्या पिढीला फार कठीण आहे. त्यामुळे आम्ही माऊली वगैरे काही नाही किंवा तिथे टच किंवा काही नाही, अनुभव वगैरे हा फार लांबचा आहे. आम्ही कणभर आहोत किंवा काहीच नाही, मातीमुळे आहोत. पण ते असं आहे की 4 भावंडांची ही जी एकजूटपणा आहे आणि विचाराने चाललेत एकाने, आणि हे सगळा संस्काराचा भाग आहे. म्हणजे आपली हक्काची गोष्ट आपल्याकडून हिरावून घेत असेल तरी सुद्धा कुठलाही ताण नाही किंवा वरचढ आवाज नाही, राग नाही, किंवा त्यांनी खरं तर विरोधात जायला पाहिजे होतं, खूप मोठं काहीतरी करायला पाहिजे होतं. म्हणजे एक टाइमचं जेवणच नाही मिळालं तर आपल्या चिडचिडची भावना हे होते, पण त्यांनी दिवस काढलेत उपाशी राहून, खूप मोठी गोष्ट आहे. आय ॲग्री. त्यामुळेच मी म्हणाले की ऍक्च्युली हा सरांचा खूप मोठा रोल आहे की जसं त्यांनी सांगितलं, मला खूप आवडलं त्यांचं म्हणणं की कादंबरी हा माणूस फक्त एकच वाचतो, पण जसं नाटकामध्ये त्याचं रूपांतर केलं तर ते अनेकांना कळतं. आणि आताच्या तरुण पिढीला तुमच्या मार्फत संत महात्मांचे विचार कळत आहेत, म्हणजे ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे मला असं वाटतंय. आणि तुम्हाला सगळ्यांचाच एक्साइटमेंट किंवा जो काही उत्साह आहे तो पाहून खरंच खूप छान वाटतंय. तर जसं सुशील तू मगाशी बोललास की माऊलीची जी तू डेफिनेशन सांगितली ती तर खरंच खूप छान आहे, आणि तू वारीबद्दल देखील बोललास. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये वारी ही आपला एक खूप मोठा पारंपरिक सोहळा आहे, आणि ती फक्त एक यात्रा नसून ती श्रद्धा, भक्ती आणि समर्पण ह्याचं एक म्हणजे सांगायला गेलं तर त्याची एक परंपरा आहे, जिथे वारीमध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि ते माऊली माऊलीच बोलतात. म्हणजे एकंदरीतच ते वातावरण जर पाहिलं तर खूपच सुंदर असतं. म्हणजे तिथे जर आपण गेलो तर आपल्यालाच खूप जास्त उत्साह येतो.
तर मला ॲक्च्युली सर तुम्हाला विचारायला आवडेल की वारीचा इतिहास काय, म्हणजे ती कशी सुरू झाली महाराष्ट्रामध्ये, आणि तुम्हाला वारीबद्दल काय वाटतं? वारीबद्दल तुम्ही मला विचारलं, आजचं जे वारीचं स्वरूप तुम्हाला दिसतंय त्यामागची भूमिका विठ्ठलाची आहे खरी तर. पंढरपुरी बैसली माझी विठाई तिकडे बसलेली आहे, आणि इकडं माऊली काय म्हणतात, दिनतैसी रजनी, म्हणजे दिवस रात्रीसारखा झालेला आहे. आणि मला तुमची आठवण येते, खूप दूरच्या देशात येऊन पडलोत आम्ही, तुम्हाला केव्हा भेटणं होणार आम्हाला. ते विरहिणीच्या माध्यमाने त्यांना इतकी ओढ लागते विठ्ठलाची, मग तिच्यामध्ये त्या वेगवेगळ्या विरहिणी गातात. पहिले थोगे काहू कोकत आहे, मोगरा फुलला वगैरे, या सगळ्या विरहिणी आहेत. आणि शेवटी निवृत्तीनाथ म्हणतायत की अरे राजा, तू पण विठ्ठल आहेस. भगवान विष्णूंनी तुझ्या जीवनाचं जन्माचं प्रयोजन मांडलेलं आहे. विठ्ठलही तूच आहेस, सर्व तूच आहेस, कृष्ण पण तूच आहेस. मग एका देहाने दुसऱ्या देहाशी कसं बोलायचं, म्हटलं कसं शक्य आहे ते. त्यांची वाट बघू नको, तूच विठ्ठल आहेस. ते म्हटले नाही, मला खऱ्या विठ्ठलाला भेटायचं. मग कर म्हटले आव्हान तुझ्या विठ्ठलाला. मग त्यांनी आव्हान केल्यानंतर विठ्ठल स्वतःच गरुडावरून त्या ठिकाणी येतात. पण मी बऱ्याच कीर्तनकारांना, बऱ्याच जवळच्या मित्रांना विचारलं की ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात. तर काही जणांची चांगली उत्तर मिळाली, पण समाधान झालं नाही. काही जणांचं असं फक्त म्हणणं आलं की ज्ञानेश्वरांनी माऊली आपलं ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, त्यांनी जगाला भरपूर ज्ञान दिलं म्हणून त्यांना माऊली म्हणतात. पण माझं काही समाधान झालं नाही या गोष्टीमध्ये. माझी जी अभ्यास करण्याची पद्धत आहे ती खोल जाऊन अभ्यास करण्याची पद्धत आहे, त्याच्यामुळे वेगळे गमक समोर येतात. मग ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वर गाथा नावाचा एक ग्रंथ आहे, तिच्यामध्ये 999 स्फुट रचना आहेत. आणि त्या स्फुट रचनेचा अभ्यास केल्यानंतर माऊली शब्दाचं गमक मला तिच्यामध्ये सापडलं. ते असं सापडलं की मी तिच्या आत्ता योगी पावन मानस नावाचं एक पुस्तक आत्ता प्रकाशित झालं, तर त्या पुस्तकामध्ये असं म्हणलं आहे की स्वतः विठ्ठल त्या ठिकाणी विरहिणी माऊलींनी गायल्यानंतर स्वतः विठ्ठल पर्णकुटीमध्ये आळंदीला येत आहेत सिद्धपेठामध्ये, आणि त्या ठिकाणी माऊली इच्छा व्यक्त करतात की आता जगणं खूप झालं, मला आता तुमच्यात मिसळून जायचं आहे. मग विठू माऊली म्हणतात की आमच्यात मिसळणे एवढी सोपी गोष्ट नाही. मग मुक्ताई विचारते की त्यासाठी आमच्या ज्ञानदादाला काय करावं लागेल. विठू माऊली उत्तर देत आहेत की त्यासाठी नष्ट व्हावं लागेल. नष्ट होणे म्हणजे सामान्य माणसासाठी अंत आहे, परंतु संतांसाठी किंवा ह्या मोठ्या लोकांसाठी ते नष्ट होणे म्हणजे अंत नव्हे, ती सुरुवात आहे. ती जसं एखादं बीज जमिनीच्या खाली गाडलं जातं, सगळा अंधार असतो जमिनीच्या खाली, ते गाडलं गेल्यानंतर त्याला जर पाणी वाटलं तर ते खाळून मूळ धरून ते वर येतं आणि झाडाच्या रूपाने ते मोठं होतं. किंवा दूध जे आहे त्याचं एकदम तुपामध्ये रूपांतर होत नाही, त्याला वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडावं लागतात. ताक, दही, लोणी वगैरे अवस्थेतून शेवटी मग त्याचं तुपामध्ये रूपांतर होतं. माऊलींना सांगतात की अशा प्रक्रिया पार पाडल्याशिवाय तुम्हाला आमच्यापर्यंत पोचता येणार नाही. म्हटले काय करावं लागेल त्यासाठी. म्हटले हे संपूर्ण ब्रह्मांड जे आहे त्या कणाकणामध्ये आमचं रूप व्यापून आहे. कितीतरी लोक आहेत, कितीतरी समाज आहे ज्यांच्या आश्रूतून रोज हा विठू माऊली वाहून जातोय. तर म्हटले त्याची सेवा कुणी करावी. माऊली तुम्ही त्याची सेवा करा सगळ्या लोकांची, मग आम्ही तुम्हाला माऊली म्हणू. मग या ठिकाणी थोडंसं काल्पनिकता वापरली. माऊली समाधीला बसतात, त्यांच्या शरीराचे बारीक बारीक स्फटिक कण उडतात सगळे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रत्येक कणापासून एक माऊली तयार होतात आणि ते माऊली संपूर्ण ब्रह्मांडातल्या प्रत्येक प्राणी मात्राची सेवा करतात. आणि संध्याकाळी सेवा करून ज्यावेळेस ते घरी यायला लागतात
त्यावेळेस गावाच्या विशीवर माऊली स्वतः विठू माऊली अडवतात आणि ज्ञानोबा माऊलींच्या खांद्यावर ते सत्वगुणांची घोंगडी पांघरतात आणि म्हणतात की तुम्ही आमची सेवा केलीत म्हणून आम्ही या आध्यात्मिक जगाचे माऊली म्हणून तुम्हाला या ठिकाणी घोषित करत आहोत. तर ही खरी माऊली शब्दाची कल्पना आहे. तर ह्याच्या मागं जे सूत्र आहे ते सूत्र असं आहे की सामान्य माणूस जो दुःखी आहे तो दुःखामध्ये न बुडता त्याला कुठंतरी आनंदाची वाट सापडावी म्हणून त्याच्या पायामध्ये आनंदाचं वारं खेळावं. त्यांनी वाजत गाजत आळंदीतून पंढरपूरला जावं. आळंदी म्हणजे जन्म ठिकाण, पंढरी म्हणजे मृत्यूचं ठिकाण, वैकुंठ धाम ज्याला म्हणतो आपण. हा जो प्रवास आहे खूप आनंदात व्हायला पाहिजे म्हणून ती वारीचं स्वरूप जन्माला आलं त्या ठिकाणी. आपल्या गप्पा अशाच चालू राहाव्या कारण मला तर तुमच्या सोबत गप्पा मारून खूप मजा येते आणि आय होप की आपले ऑडियन्स देखील एन्जॉय करत असतील. तर तुमच्या या सुवर्ण पिंपळ या नाटकाबद्दल तुम्ही ऑडियन्सला काय सांगू इच्छिता? सुवर्ण पिंपळ हे नाटक संत ज्ञानेश्वर यांच्या जीवन प्रवासावरती आधारित नाटक आहे. त्यामुळे नाटकाचा व्याप पाहिला तर फार मोठा आहे. त्याचबरोबर या नाटकामध्ये 25 कलाकार रंगमंचावरती आहेत आणि हे नाटक आता आम्ही महानाट्याच्या स्वरूपात पुढे आणत आहोत. त्यामुळे नवीन बांधणी आहे. नाटकासाठी प्रेक्षक वर्गांनी एकंदरीतच आम्ही नाट्यसृष्टीमध्ये काम करतोय. आमच्या नाटकाबरोबरच इतर नाटकांना सुद्धा तुम्ही जाऊन थिएटरमध्ये किंवा जिथे कुठे नाटक असेल तिथे तुम्ही जाऊन नाटक नक्की आवर्जून पहा. सुवर्ण पिंपळ हे सुद्धा लवकरच रंगभूमीवरती येणार आहे पुन्हा नवीन संचामध्ये. तर त्यावेळेस सुद्धा आम्हाला भरघोस सर्व रसिक प्रेक्षकांनी तुम्ही साथ देताल ही आशा आहे. इतरही नाटकांना तुम्ही जा कारण की नाट्यसृष्टीला प्रेक्षकांची फार गरज आहे. तरच ही नाट्यसृष्टी अबाधित आणि चिरंतर चालू राहील. नक्कीच नक्कीच. मी तुम्हा तिघांना मेडिएटर मानते की तुमच्या तिघांथ्रू आपल्याला संत महात्म्यांचे विचार प्रसार करता येत आहेत. काही म्हणजे थोड्याशा पर्सेंटेजमध्ये का होईना पण ते तुम्ही सगळं काम करताय आणि हा योग आणल्याबद्दल आणि तुम्ही व्हायरल कट्ट्याच्या ह्या चॅनलवरती आल्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच. आणि आज आम्ही इथे पोहोचलोत आणि आम्हाला तुम्ही कॅमेरासारखं एक मोठं माध्यम दिलं की जिथून आम्ही आमची नाटकाच्या रूपात आणि माऊलींचं काय आहे एकंदरीत आमचा जीवन प्रवास हा उलगडण्याचा प्रयत्न आम्ही तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत. आणि हे खूप मोलाचं आहे आणि तुम्ही ही संधी दिली, हा मंच उपलब्ध करून दिलात त्याबद्दल तुमचेही संस्थेकडून मी व्यक्तिशः आभार मानतो पण संस्थेकडूनही तुमचे खूप आभार मानतो आणि खूप थँक्यू की तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि आम्हाला बोलतं केलं आणि आम्हाला फार छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून. थँक्यू. सुवर्ण पिंपळ या नाटकाचे संपूर्ण डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.